नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। आज पहिल्यांदा अश्विनने प्रियाला चांगलंच सुनवलेलं आहे। तर अश्विन खूप वैतागून त्याच्या रूममध्ये येतो, तर लगेच प्रिया सुद्धा त्याच्या पाठीमागे येते। अश्विन खूपच टेन्शनमध्ये असतो। प्रिया मात्र त्याला पाठीमागून बघत असते आणि म्हणत असते की काय हा वेडा माणूस आहे, भावासाठी एवढं कोण पॅनिक होतं। तर इकडे अश्विन म्हणत असतो की मला तर काही कळतच नाहीये, दादाच्या अटकेची बातमी इतक्या अचानक आलेली आहे ना, माझं तर डोकंच काम करणं बंद झालेलं आहे। मला तर काही सुचत नाहीये की काय करू आणि काय नाही, माझी आता खूप चिडचिड होतीये। तर लगेच प्रिया पाठीमागून म्हणत असते की हो रे, मलाही कधी वाटलं नव्हतं की हा अर्जुन असा कोणाचा खून बिन करेल। आता असं म्हणताच अश्विनला प्रियाचा एवढा राग येतो की तो तिच्याकडे रागानेच बघायला लागतो आणि तिच्या जवळ जाऊन म्हणत असतो की काय म्हणाली तू, दादाने खरंच खून केलाय? तुला असं वाटूच कसं शकतं की त्याने हा खून केलेला आहे? तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची? हे बघ, त्याच्यात आणि आपल्यात लाख वाद असतील, लाख मतभेद असतील, पण तरीही मी खात्रीने सांगू शकतो, दादा असं कधीही करणार नाही। तर प्रिया अश्विनचं असं रूप पाहून खूपच घाबरलेली असते। तिला काही सुचत नाही आता काय करावं आणि काय नाही। मग ती म्हणत असते की मलाही असंच वाटतंय अश्विन, अर्जुननी हा खून नसेल केला, पण त्याला आता पोलिसांनी अटक केली म्हटल्यावर आपण तरी काय करणार? त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की ही चूक झालेली आहे आणि काहीतरी गैरसमज झालेला आहे, कळलं का? त्याने खून केलेला नाहीये आणि परत जर असं काही बोलली ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आणि हा जो तुझा गैरसमज झालेला आहे ना तो लवकरच दूर होईल। रविराज काका गेलेले आहेत पोलीस स्टेशनला, तो लवकरच काहीतरी करेल आणि दादाला सोडवून आणेल। तर पाठीमागून नाटक करत प्रिया म्हणत असते की हो हो बाबा, सगळं नीट करतील, पण अर्जुनच्या विरोधात एखादा ठोस पुरावा सापडला असेल तर आपण काय करायचं? तर आता प्रिया पुढचं बोलणारच तेवढ्यात अश्विनला आता प्रियाचा खूपच राग येतो आणि तो आता तिला बोट दाखवूनच म्हणत असतो, बास तन्वी, खूप बोलली आता, मी दादाबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळतंय का तुला? एकही शब्द मी ऐकून घेणार नाहीये, असं म्हणून तो रागारागाने तिथून निघून जातो। प्रिया मात्र अश्विन अश्विन करत त्याच्या पाठीमागे जाते, पण अश्विन काही थांबतच नाही, तो निघून जातो। मग प्रिया मोठमोठ्याने हसायला लागते आणि म्हणत असते की आज पहिल्यांदा हा खरं बोललाय, पण बिचारा, त्याला काय माहिती आहे की त्याचा भाऊ आयुष्यात कधीच सुटणार नाही, असं म्हणून ती आता खूप खुश झालेली असते। तर दुसरीकडे आपण पाहतो की पत्रकार आता सुभेदारांच्या घराच्या बाहेर आलेले असतात आणि अर्जुनचा फोटो घेऊन जोर जोरात ओरडत असतात। अर्जुन सुभेदार हाय हाय करून आता त्यांच्या आवाजाने घरातील सगळेजण बाहेर येतात। आता पत्रकारांना असं बोलताना पाहून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकते, सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले असतात। मग सायली आता पुढे येते आणि त्या पत्रकारांना म्हणत असते की अर्जुन सुभेदार निर्दोष असल्याचे सगळे पुरावे आम्ही कोर्टामध्ये सादर करू, असं म्हणून आता ते सगळेजण एकमेकांचे हात धरत असतात। प्रिया मात्र ॲटिट्यूड मध्ये हसत असते आणि म्हणत असते की काय ग, काहीच उपयोग होणार नाहीये, तो अर्जुन कधीच सुटणार नाहीये। तर आता पुन्हा सायली म्हणत असते की मी ना माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करणारच आहे, माझ्या नवऱ्याने खून केलेला नाहीये, हे मी तुम्हा सगळ्यांना दाखवूनच देणार आहे। आता अश्विन सुद्धा सायलीच्या बाजूने उभा आहे। अश्विन सुद्धा आता प्रियाचं काहीच न ऐकता चांगलाच प्रियाला ओरडून तो सायलीची मदत करणार आहे आणि अर्जुन निर्दोष असल्याचे पुरावे तो आता सायलीला शोधू लागणार आहे। तर आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।